मणिपूरला 14 लोकांना ज्यावेळेला ठार मारले त्यांच्या पाठीवरती लिहिलं की तुमच्या प्रांतात परत जा, त्यावेळेला कुठे गेला होतात रे तुम्ही? बँगलोरचं रेल्वे स्टेशन फोडून टाकलं का ना रे? बातम्या छापल्यात तुम्ही? कारण यांना देणं-घेणंच नाही त्या गोष्टींचं. यांचा या युपी बिहारवाल्यांचा जो मनसुबा आहे ना मुंबई महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा, हा मी उधळून लावला म्हणून ते चिडले. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईन. माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. 4च महिन्यापूर्वी आपण लोकसभेला सामोरे गेलो. त्या लोकसभेला आपण 11 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे केले होते. मला अनेकांनी त्यावेळेला सांगितलं की आपण अजून काही उमेदवार उभे करू, परंतु पक्ष स्थापन होऊन 3-3.25 वर्ष झाली असताना शेवटी किती मतदारसंघांमधनं उमेदवार उभे करायचे, हा त्यावेळेचा एक महत्त्वाचा प्रश्न मला होता. मला त्यावेळेला जाणवतही होतं की बाकीच्या ठिकाणी उमेदवार उभे करायला पाहिजे, जर समजा केले नाही तर आपण कदाचित नाराज व्हाल. परंतु पक्ष वाढतोय, मोठा होतोय आणि अशा वेळेला काही वेळेला जपून पावलं ही टाकावी लागतात. आणि खरं सांगायचं तर पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि अशा वेळेला बाकीच्या इतर राजकीय पक्षांकडे जे काही सगळं भरभरून इतकी वर्ष सत्ता आहे, तसं काही माझ्याकडे किंवा माझ्या सगळ्या शिलेदारांकडे अशी कुठचीही गोष्ट नाही. आणि त्यामुळे मी त्यावेळेला ठरवलं की 11 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवायची. मला कल्पना आहे की त्यावेळेला आपण माझ्यावरती कदाचित नाराज झालाही असाल, पण ती कसर भरून काढण्यासाठी म्हणून यावेळेला विधानसभेला मी जवळपास 145 उमेदवार आज रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. पैशाची वानवा आजही आहे, परंतु उत्साह इतका आहे की मला ते थांबवता नाही आलं. तरीही अनेक मतदारसंघांमध्ये मला उमेदवार टाकता नाही आले, इच्छा अनेकांची असून देखील, परंतु कुठेतरी थांबावं लागतंच. परंतु एका उमेदीने यावेळेला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. वेळ खूप कमी आहे. अर्थात माझ्या हातात ती काही गोष्ट नाही, कारण मी आज 28 तारखेपासून प्रचाराला सुरुवात करतोय दसऱ्याच्या मुहूर्तावरती आणि 10 तारखेला प्रचार संपतोय. त्याच्यामुळे माझ्या हातात साधारणपणे 13-14 दिवसच राहतात. या 13-14 दिवसामध्ये किती शेवटी सभा घेणार, किती ठिकाणी मी पोहोचणार, किती ठिकाणी जाणार, याला पण काही मर्यादा असतात. जे लोकसभेला मला जो प्रश्न निर्माण झाला तोच यावेळेला विधानसभेला देखील आहे. आणि तो असताना मी आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकलो नाही, येऊ शकणार नाही. आलो तर येईन देखील, मला जसा जसा वेळ मिळेल तसा मी येईन देखील. परंतु जर समजा येऊ शकलो नाही तर आपण कृपा करून मला माफ करावं, ही माझी विनंती. आज एका बदलाच्या एका उंबरठ्यावरती आपण आणि महाराष्ट्र आज उभा आहे. अशा वेळेला जरी मी आपल्याशी प्रत्यक्षरित्या येऊन जरी भेटलो नाही, बोललो नाही, तरी पण मी आज आपल्याशी ह्या माध्यमाद्वारे मी आपल्याशी संवाद साधतोय. आपण समजून घ्याल मला, माझ्या पक्षाला, ही माझी मला अपेक्षा आहे, माझी विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या रिक्रुटमेंट आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना इथे स्थान मिळालं पाहिजे. हे मी जर ह्याच्यात चूक काय? आज इतके प्रश्न, इतक्या मोठ्या गोष्टी, आपण इतके विषय गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओरडले जातात, बोंबलले जातात, बोलले जातात. मला स्वतःला राजकारणामध्ये येऊन, प्रत्यक्ष राजकारणामध्ये येऊन आता 20 वर्ष झाली. आणि त्याही पक्षात असताना किंवा आज स्वतःचा माझा पक्ष असताना देखील महाराष्ट्रात जाताना मला खरंच वाईट वाटतं या गोष्टींचं. आपण त्याच विषयांवरती गेली 60-60 वर्ष आपण निवडणुका लढवतोय. मग होतंय काय? म्हणजे हे सगळ्या गोष्टी अडतायत कुठे? मग सत्ताधारी पक्ष असू देत किंवा विरोधी पक्ष असू देत, हे नक्की नेमकं करतात काय? आपण इतकी वर्ष त्यांना प्रेमाने भरभरून मतदान केलं, ते विधानसभेमध्ये गेले, ते लोकसभेमध्ये गेले, तरीही महाराष्ट्राची पिछेहाट का होतीये, कशासाठी होतीये? जसा हा तुम्हाला पडलेला प्रश्न आहे तसाच मला पडलेला प्रश्न आहे. याची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. उत्तरं काही अनेक ठिकाणी शोधलेली आहेत. गेल्या आपण काही महिन्यांमध्ये जर समजा आपण बघितलं असेल, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जी आंदोलनं आपण जी करतोय मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, ही त्याच पद्धतीची आहेत. मला हवाय रिझल्ट, मला हवाय निर्णय. एक गोष्ट नक्की,
महाराष्ट्रामध्ये जर साजरा होणार असेल तो महाराष्ट्र दिनच साजरा होईल. उत्तर प्रदेश दिन वगैरे फालतू गोष्टी आम्ही साजऱ्या करणार नाही. हे उत्तर प्रदेश दिन वगैरे साजरे करायचे असतील ते उत्तर प्रदेशमध्ये करावे. तो स्वाभिमान त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये टिकवावा. महाराष्ट्रामध्ये जर कोणीही उत्तर भारतीय असतील, उत्तर प्रदेशचे असतील, बिहारचे असतील किंवा कोणी असतील, त्यांनी देखील महाराष्ट्र दिनच साजरा केला पाहिजे. जे जुने इथे राहतात त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. माझे मित्र आहेत की हे इथे आमच्या वाघी सरासोत बसलेत. माझे मित्र आहेत सुरेश गुप्ता, मुंबईच्या शिवाजी पार्कच्या साने गुरुजी महाविद्यालयामध्ये शिकले. अस्खलित अप्रतिम मराठी बोलतात. माझे असे अनेक मित्र आहेत. त्यांच्याबद्दलचा प्रश्नच नाही, कारण ते जर मुंबईचा विचार करत असतील, महाराष्ट्राचा विचार करत असतील, आमचं काहीच म्हणणं नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप व्हा, आमचं काहीच म्हणणं नाही. ज्या दिवशी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणायला शिकाल, आमचा संबंधच नाही. जे करतोय हे तुमच्या हितासाठी करतोय, भविष्यात येणाऱ्या आपल्या कच्च्या बच्चांच्या भविष्य काळासाठी म्हणून मी करतोय. मला ह्याच्यासाठी शिव्याशाप घ्यायला लागले तरी चालतील, पण हा महाराष्ट्र सुखासमाधानाने नांदला पाहिजे, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. जर तुम्हाला, आम्हाला, महाराष्ट्राला जर समजा कुठच्याही गोष्टींमध्ये निर्णय मिळणार नसेल तर उपयोग काय या राजकारणाचा? म्हणजे आज सत्ताधारी आहेत ते उद्या विरोधी पक्षात गेले की तेच बोलणार, आज विरोधी पक्षात आहेत ते सत्तेत आल्यानंतर आणि सत्तेतनं परत विरोधी पक्षात गेल्यावर तेच बोलणार. हाच खेळखंडोबा किती वर्ष चालणार, किती वर्ष आपण चालवणार, चालू देणार, याला पण काही मर्यादा आहेत. वाईट या गोष्टीचं वाटतं मला की आपल्याकडचे राज्यकर्ते आणि आपल्याकडचे विरोधी पक्ष हे सगळं ज्या वेळेला संसदेमध्ये बोंबलत होते, त्या लालू प्रसाद यादव आणि तो कोण, तो नितीश कुमार आणि तो अजून कोण होता, तो पासवान, सगळे कसे एकत्र आले बघा. दक्षिणेकडे जा, त्यांच्या प्रश्नावरती कुठच्याही पक्षाचे असतील पण खासदार एकत्र येतात, एकत्र बोलतात, एकत्र भांडतात. पक्षीय वैचारिक मतभेद बाजूला सोडतात. अशा वेळेला, ज्या वेळेला राज्याचं हित, राज्यातल्या लोकांचं हित, भाषेचं हित ज्या वेळेला तिकडे येतं, त्यावेळेला सगळेजण एकत्र येतात. आपल्याकडे कसं बोनलेस चिकन फेमस आहे, बोनलेस चिकन, तशी एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळी जात आहे, स्पाइनलेस पॉलिटिशियन म्हणतात त्याला, बिनकण्याचे राजकारणी. काही नाही ना, गाडा आतमध्ये घाला, बाहेर थांबतो, हो बाहेर थांबतो, किती वेळ थांबू, किती तुम्ही सांगाल तेवढा वेळ. त्याला काही या गोष्टींचं देणं घेणं नाही. मी जे बोलतोय ते का बोलतोय, कशासाठी बोलतोय, कोणासाठी बोलतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये मी केलेली सर्व आंदोलनं, मराठी पाट्यांचं आंदोलन, महाराष्ट्रामध्ये विरोध होतो त्याला. बाबांनो, मी खरंच सांगतो, 84-85 सालची गोष्ट असेल, कदाचित 85च मला असं वाटतं. त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, मी आता नाहीये, कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी एक वाक्य उच्चारलं होतं त्यावेळेला की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही. या दुकानांवरच्या लागलेल्या पहिल्या ज्या मराठीतल्या पाट्या आहेत ना, इथून पहिल्यांदा मुंबईमध्ये महाराष्ट्र दिसायला लागला. अरे माझ्या बांधवांनो, लक्षात घ्या, इथे निर्माण होणारे जे काही कामं आहेत ना, इथे निर्माण होणारे जॉब आहेत, याच्यावर हक्क तुमचा आहे. त्याच्या आरक्षणाशी काय संबंध? आता मध्यंतरी ज्या वेळेला 40,000 टीसी भरले गेले, अरे तुमच्यापैकीच नसते का मिळाले कोणाला तरी हे 40,000? त्या 40,000मध्ये तुमची कुटुंब नसती का उभी राहिली? लोक बाहेरून येत आहेत आणि आरक्षण आम्ही मागतोय. बाहेर त्यांची पोटं भरतायत, आमची पोटं रिकामी, आणि आम्ही ओरडतोय काय, आम्हाला आरक्षण द्या. अरे जे तुमच्या हक्काचं आहे, तुमचं आहे, तुम्ही या मालकात, या महाराष्ट्राचे तुम्ही मालक असताना तुम्हाला फक्त आरक्षणासाठी तुम्हाला वणवण फिरावं लागतं. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत आलो, माझ्या बोलण्यामध्ये मी सांगत आलो की पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही. जो आहे तो हाच जन्म, आणि ह्याच जन्मामध्ये जर समजा हे नतद्रष्ट जर आपली वर्षानुवर्ष अशीच वाया घालवणार असतील, उपयोग काय या राजकारणाचा? काय चाटायचं हे राजकारण? आज सगळ्या बाजूनी जी काही संकट महाराष्ट्रावरती येत आहेत, आज सगळ्यात महत्त्वाचं मोठं संकट, मला कल्पना आहे की अन्न वस्त्र निवारा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर आपली अस्मिता, आपली भाषा, आपलं अस्तित्व हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज
ज्या प्रकारे पूर्वी हा मुंबईपुरता मर्यादित असलेला प्रश्न आज मुंबई बाहेर ठाण्यात, पुण्यात, नाशिकमध्ये, नागपुरामध्ये, औरंगाबादमध्ये, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात, कोकणात सगळीकडेच पसरला. हे लोंढे सगळ्या ठिकाणी जायला लागले. हे खास करून उत्तर प्रदेश, बिहारमधनं, बांगलादेशातनं येणारे हे सगळे लोंढे हे तुमचा हक्क छिनायला आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरत आहेत आणि आम्ही बेसावध राहतोय. आमचे राज्यकर्ते बेसावध राहत आहेत, आमचे विरोधी पक्ष बेसावध राहत आहेत. यांना पडली आहे फक्त स्वतःच्या साखर कारखान्यांची, नातेवाईकांची आणि सूतगिरण्यांची आणि स्वतःच्या बँकांची, स्वतःच्या घरची काळजी. याच मराठी माणसाच्या जीवावरती तुम्ही निवडून येतात आणि त्याच लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे झेंडेवडे काढत असताना तुम्हाला शरम नाही वाटत, तुम्हाला तोंड उचकटता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, एकत्र येता येत नाही. मी जे सतत षडयंत्र 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 जे सांगतोय, षडयंत्र म्हणजे काय? या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा किती? 288. हे डिलिमिटेशन झालं, त्या डिलिमिटेशन नंतर परत राहिल्या किती? 288. म्हणून मी त्याशी एक उदाहरण दिलं याचं, तुमच्या कोल्हापूरचं, की तिकडे काहीतरी 12 काहीतरी जागा होत्या विधानसभेच्या. कोल्हापूर मतदारसंघामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभेच्या जागा होत्या. त्या 12च्या झाल्या 10. गंमत बघा, त्या 12च्या झाल्या 10. महाराष्ट्राच्या किती? 288च राहिल्या. 2 कुठे गेल्या? 2 तिथे गेल्या जिथे लोकसंख्या वाढली. लोकसंख्या कुठे वाढली? का आमच्या ठाण्यामधल्या आज लोकसभेच्या ना विधानसभेच्या जागा वाढल्या? का लोकसभेच्या जागा वाढल्या? का तिची लोकसंख्या वाढली, ती सगळी इथे वाढली म्हणून त्या तिकडच्या 2 कमी झाल्या, त्या इकडे वाढवल्या. उद्या भविष्यात हे सगळे आतमध्ये जाणार. उद्या नगरसेवक म्हणून जाणार, उद्या आमदार म्हणून जाणार, उद्या खासदार म्हणून जाणार आणि तुम्हालाच विचारणार, कोण तुम्ही? तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? पूर्वी एक असं म्हणायचे की इंच इंच लढू. सध्याचा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सगळ्यांकडे पाहिल्यावरती असं वाटतं की इंच इंच विकू या एका गोष्टीवरतीच ह्यांचं संपूर्ण राजकारण चालू आहे. हे सगळं बदलायला हवं, हे सगळं मोडायला हवं, हे सगळं तोडायला हवं. आणि ही तोडण्याची, मोडण्याची, बदलण्याची खरोखरच माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. आजपर्यंत तुम्ही जर माझी सगळी आपण आंदोलनं बघत असालच की सगळ्या गोष्टीला आपण एका निर्णयापर्यंत येणं आवश्यक आहे. मध्यंतरी राज्य सरकारने विजेच्या प्रश्नावरती म्हणजे अगदी जखमेवरती मीठ चोळल्यासारखंच केलं की मॉल्स असतील, नाहीतर तुमची थिएटर्स असतील, ह्यांचा वीज दर खाली आणायचा आणि सर्वसामान्य जनतेच्या वीज दरामध्ये वाढ करायची. हा कुठचा न्याय आहे मला अजूनपर्यंत कळलं नाही. आणि मग याच्यावरतीच मी त्यांना 2 दिवसाची नोटीस दिली की 2 दिवसाच्या आत जर समजा तुम्ही या गोष्टीवरती स्टे दिला नाहीत तर महाराष्ट्रामधली थिएटर्स, मॉल्स आणि सगळे इतर गोष्टी या आम्ही चालू देणार नाही. ही सगळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ह्या अशा प्रकारची ज्याला आंदोलन झाली त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावरती स्टे दिला. जर हे रस्त्यावरून घडू शकतं तर हे सत्तेत येऊन का नाही घडू शकत? आणि घडू शकतंच, यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. लोकांना असं वाटतं मी राजकीय पक्ष काढलाय, हा कोणाची तरी मतं खाण्यासाठी काढलाय. अरे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाची मतं खाण्यासाठी काढलेला पक्ष नाही, मी महाराष्ट्राचं मत मांडण्यासाठी काढलेला पक्ष आहे तो. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, कामगारांचे हाल आहेत, महिलांचे हाल आहेत, तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाहीत. आज आपल्याच महाराष्ट्रामधले अनेक धनिक, अनेक राज्यकर्ते हे शिक्षण संस्था स्थापन करून बसले आहेत, पण त्या शिक्षण संस्थांमध्ये परप्रांतीयांना तुम्ही शिक्षणामध्ये पैसे घेऊन तुम्ही त्यांना ऍडमिशन्स देता. म्हणजे जायचं कुठे? या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी, मराठी मुलींनी जायचं कुठे? हा प्रश्न निर्माण होतोच. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती तोडगा, या सगळ्या गोष्टींवरती एक अंकुश, या दृष्टिकोनातनं मी या संपूर्ण निवडणुकीमध्ये आज उतरलेलो आहे. अनेक वर्ष तुम्ही अनेकांवरती विश्वास टाकलात, अनेक राजकीय पक्षांवरती टाकलात, राजकीय नेत्यांवरती टाकलात. माझी आपल्याला फक्त एक नम्र हात जोडून विनंती आहे, एकदा या राज ठाकरेवरती विश्वास ठेवा. एकदा. मी लोकसभेच्या वेळेला देखील मला ज्या भागांमध्ये सगळीकडेच भरभरून मतदान आपण सर्व लोकांनी, मराठी माणसांनी केलं, तीच गोष्ट या विधानसभेच्या वेळेला कोणाच्याही कुठच्याही अपप्रचाराला बळी न पडता आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उमेदवार आहेत या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मतांनी आपण त्यांना विजयी करावं, जेणेकरून ह्या महाराष्ट्राची या सगळ्या नालायकांच्या हातातनं सुटका करण्यासाठी म्हणून माझा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना आपणच आपला हातभार लावाल, आपण यश द्याल
अशी मी आपल्यासमोर हात जोडून विनंती करतो. माझ्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं एवढी एक विनंती करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निशाणी ही रेल्वे इंजिन आहे. रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आपण उमेदवारांना विजयी करावं आणि माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र हा उभा करण्यासाठी आपण मला प्रोत्साहन द्यावं एवढी विनंती करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या दिवशी हा महाराष्ट्र माझ्या हातामध्ये सत्ता देईल ना, अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून ठेवीन. अख्खा महाराष्ट्र